बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे। तो फक्त श्रद्धेचा विषय नाही तर परिवर्तनाची चळवळ आहे। ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती। बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत। बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन तर्फे गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं। भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव भगिनींचं स्वागत केले। यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे तसेच विविध देशातून आलेले भिक्खू, भंते, रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनयबोधी महाथेरो, शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते। ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला होता। कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत। त्यामुळे ठाण्यातही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या भिक्खू संघाने जागेवरती बसून घ्यावं। आपल्यापर्यंत आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ चित्र आणि अशी भिक्खू संघाची इच्छा आहे। असे उपासक जर घडले तर अशा पद्धतीने धर्माचं काम पुढे चालत राहणार आहे। आणि ही जे काही 8वी धम्म परिषद होत आहे, या 8व्या धम्म परिषदेला जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। यांचं सुद्धा भिक्खू संघाच्या वतीने माननीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी ठाण्यामध्ये आयोजित केली। त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाने याचं आयोजन केलं आणि देशभरातलेच भंते या ठिकाणी आले नव्हते तर जगभरातले लोक या ठिकाणी आले होते आणि आजचा हा अतिशय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केली। सर्व भिक्खू संघ आणि संपूर्णपणे या ठिकाणी बांधव भगिनी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये बुद्धरत्न पुरस्कार पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमामध्ये हा बुद्धरत्न पुरस्कार जो आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांनी दिल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना वरच्या निवासस्थानी आपलं चिवरदान होतं आणि संघदान होतं, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। आणि आज देखील या ठिकाणी संघदान झालं, चिवरदान झालं आणि एक मोठं एक मानसिक समाधान अशा या कार्यक्रमामधून मिळत असतं। देशभरातून जगभरातून लोक या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित झाली। ठाण्यामध्ये ही परिषद झाली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो।